नमस्कार, मी साक्षी अणस आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र आणि गुजरातमधील फरक आपल्याला सहजच्या बातमीवरून लक्षात येईल. महाराष्ट्राच्या गाडीमध्ये पाय ठेवायला जागा नसते, एवढी घाण गाडी असते, साफसफाई नसते. परंतु गुजरातमधील बसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जात असताना गुजरातच्या व महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती किंवा सीमेवरती बस गेल्यानंतर त्या बस स्टँडवरती एक सफाई कामगार महिला ही बस साफ करत असते. गाडी थांबल्यानंतर प्रवासी खाली उतरल्यावर बस परिपूर्ण झाडूने साफ करून नंतर प्रवासी बसमध्ये प्रवास करत असतात. जर आपलं आरोग्य अबाधित ठेवायचं असेल तर साफसफाईला महत्त्व दिले पाहिजे, असे पंतप्रधान व मुख्यमंत्री हे नेहमी सांगत असतात. परंतु बसकडे परिवहन मंत्र्यांचा पाहायला वेळ नाही, अशी म्हणण्याची वेळ आता प्रवाशांवरती आलेली आहे. नमस्ते, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकतो की आता आपण सापुतारा या महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे. आपण पाहू शकतो की गुजरातमधून आलेली बस ही सापुताराला प्रत्येक ठिकाणी ह्या पद्धतीने साफसफाई केली जाते. हे पहा, आता बसमध्ये प्रवासी बसलेले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी गुजरातची बस जी असते गुजरात डेपोची, ती बसमध्ये प्रवासी असतानासुद्धा ह्या ठिकाणी साफसफाई केली जाते. जर महाराष्ट्रामध्ये जर असा कन्सेप्ट म्हणजे राबवलं तर महाराष्ट्राच्या बससुद्धा सुंदर व स्वच्छ दिसतील. परंतु महाराष्ट्राच्या परिवहन मंडळाला ही जाग येणार का, असा सवालही विचारला जात आहे. आपण पाहू शकतो. दीदी, तू मराठी बोलतेस? नाही, गुजराती. महाराष्ट्र की डांगी? हाँ, काय सांगशील तू? हिंदी बोल. जो गाड़ी साफ कर रही तो अभी तो महाराष्ट्र की गाड़ी भी साफ करते है क्या? नहीं, गुजरात की। खाली गुजरात की गाड़ी? हर गाड़ी? जो ही गाड़ी आती है गुजरात की वही साफ करना पड़ता है? सब साफ करते हैं। महाराष्ट्राची गाडी येणारी या ठिकाणी साफसफाई होत नाही. आपण पाहू शकतो की प्रत्येक गाडीत जर असं या पद्धतीने साफसफाई असली तर नक्कीच प्रवाशांची संख्या वाढणार आहे. गाड़ी में आपने अभी प्रवास करते हैं, सवारी करते हैं, तो महाराष्ट्र की गाड़ी और गुजरात की गाड़ी में कम क्या है? महाराष्ट्र की गाड़ी जो है वो गुजरात की गाड़ी से थोड़ी कम वो साफ़ सफाई वाली रहती है. हमारे सूरत में भी कई जगह महाराष्ट्र की गाड़ी दिखाई देती है, लेकिन जितनी गुजरात की गाड़ी नीट एंड क्लीन होती है उतनी महाराष्ट्र की गाड़ी नहीं होती है. वो हमको बाहर से ही देख के हमको पता चल जाता है. महाराष्ट्र की जो परिवहन मंत्री जो है MLA है, उनको क्या कहेंगे आप? महाराष्ट्र के जो परिवहन मंत्री है उसको मैं यही गुजारिश करना चाहता हूँ कि जैसी सिस्टम हमारे यहाँ गुजरात में है कि जो बड़े बड़े बस स्टॉप है वहाँ पे जैसे बस आती है, तो वैसे अपने महाराष्ट्र में जो भी बड़े बस स्टॉप हो वहाँ पे जो महाराष्ट्र की गाड़ी आए तो उसको भी वहाँ पे साफ़ सफाई कराए, ताकि जो रोग जो फैलता है उसकी वजह से वो ना फैले. आपने अपने पास अभी बोलने के लिए जो कंडक्टर है दिनेश भाई वाजे, सर क्या बोलेंगे आप? मैं क्या बोल रहा हूँ कि जो अपनी गुजरात की गाड़ी है तो नासिक तो अमरेली है, वो पूरे दिन इतना साफ रहता है कि जो प्रवासी बोलते हैं कि आने का हो तो अमरेली और नासिक तो अमरेली में आने का है, ऐसा सब बोलते हैं. और गाड़ी की सफाई अपनी सही ढंग से होती है. तो ये गाड़ी कितने यहाँ से जो जाती है कब जाती है? अमरेली से आप भी नासिक कब पहुँचते हैं? नासिक से 12-15 को निकलती है और सापुतारा से 3 बजे निकलती है. आप जो है जो मुसाफिर है उनको क्या कहेंगे? मुसाफिर के लिए तो क्या बोलते अच्छा है, आप सही ढंग से जो अपना बस का सफाई है वो सही ढंग से करवाते हैं. हे होते कंडक्टर जे अमरेली बसला नेहमी असतात आणि त्यांनी सांगितलं की आपल्या बसने प्रवास केला तर हा सुखकर असतो आणि आनंददायी असतो. आपण पाहू शकतो की जे प्रवासी आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे की महाराष्ट्राच्या बसमध्ये सुद्धा साफसफाई करावी. शामराव सोनवणे, येस मराठी, सापुतारा, गुजरात. मतदान जनजागृती विषयावर विद्यार्थ्यांनी रेखाटले चित्र. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कळवण तालुक्यातील जनता विद्यालय पाळे येथील 5वी ते 9वी वर्गातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयावरती चित्र रेखाटून पूर्ण केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चित्र पूर्ण केले.
यस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. दिंडोरी तालुक्यातील अयोध्येसाठी राम भक्त हे मोठ्या प्रमाणावर श्रीराम लल्ला यांच्या दर्शनासाठी गेले होते. काल 9 मार्च 2024 रोजी दर्शन झाल्यानंतर आता श्रीराम भक्त हे अयोध्येकडून नाशिककडे रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने राम लल्लाचे दर्शन सहज व सर्वसामान्यांना व्हावे यासाठी आस्था रेल्वे ही नाशिक येथून सुरू केल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, मनमाड, कळवण, सटाणा, सुरगाणा, पेठ व देवळा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने अयोध्येसाठी गेले होते. अयोध्या दर्शनानंतर ते परत आल्यावर त्यांच्या ठिकठिकाणी स्वागत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बजरंग बली की, प्रभु श्री रामचंद्र की। जांच की तरह सुनिश्चित कर ले सभी यात्री अपने अपने कोच से सामान के साथ सुरक्षित रूप से उतर गए हैं। यदि कोई यात्री कोच में रह गया है तो उससे नीचे उतरने का निवेदन करें। यदि कोई यात्री कोच में रह गया है तो उससे नीचे उतरने का निवेदन करें। उसके पश्चात दरवाजे बंद कर लें। बजरंग बली की, प्रभु श्री रामचंद्र की। यस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी. सीमा सुरक्षा दलात भरती होऊन प्रशिक्षणासाठी रवाना झालेल्या विकास जगन सदगीर या तरुणाला शुभेच्छा व निरोप देण्यासाठी पूर्ण खापराळे गाव लोटले. गावातील महिला व पुरुषांनी विकास सदगीर यास पुष्पहार घातले व त्यांचे औक्षण केले. त्याला निरोप देताना त्या सर्वांना आनंद झाला. सिन्नर तालुक्यातील खापराळे हे दुष्काळी व दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. कोरडवाहू शेतीवर गुजराण करून म्हशी व गाई पालन करून दूध उत्पादनावर उपजीविका करणाऱ्या या गावातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेला विकास सीमा सुरक्षा दलात भरती झाला. याचा सर्व गावाला आनंद झाला. यावेळी माजी सरपंच अशोक सदगीर, ग्रामपंचायत सदस्य माधव टेकनर, पोलीस पाटील विठ्ठल सदगीर, शरद सदगीर, रामनाथ सदगीर आदीसह ग्रामस्थ व विकासाचे आई वडील उपस्थित होते. वरवंडे येथे महिला दिनाचे औचित्य साधून आज रोजी भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषध उपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस महिलांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भेड सावरणाऱ्या अनेक आरोग्याच्या समस्याबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन तसेच औषध उपचार देण्यासाठी डॉक्टर मेघा टर्ले यांनी केले. तसेच वरवंटीच्या उपसरपंच राजश्री जाधव यांच्या माध्यमातून शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस महिलांना असंघटित कामगार कायद्याअंतर्गत माहिती देखील देण्यात आली. तसेच भारतीय आयुर्विमा महिलांसाठी काय सुविधा उपलब्ध करून देते तसेच कोणत्या बचत योजना राबवत आहे त्या संदर्भात देखील माहिती देण्यात आली. यावेळेस ही माहिती देण्यासाठी LIC कडून डेव्हलपर ऑफिसर गणेश बागुल तसेच बार्टीचे समता दूत सुनील पागे यांनी माहिती दिली. त्यावेळेस कार्यक्रमामध्ये 200 महिलांनी मोफत औषध उपचार घेऊन आपल्या आजाराच्या बाबत मार्गदर्शन व सल्ला घेतला. तसेच त्यावेळेस प्रमुख पाहुण्यांचा उपसरपंच राजश्री जाधव व आयोजकांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान देखील करण्यात आला. यावेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य रंजना केंक, सारिका धुळे, वनिता बर्वे, सारिका बर्वे, पल्लवी बर्वे, सोनल धुळे, पूनम जाधव, जयश्री जाधव, मंगल जाधव आदी उपस्थित होते.
यस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील गिरेवाडी भागातील ठाकर या आदिवासी समाजाचा लेझिमवर नृत्य ही परंपरा खूप काळापासून चालू आहे आणि ती कुठेतरी बघायला मिळते. आता ही परंपरा अजूनही काही ठिकाणी कार्यक्रम असतील, जसे गणपती विसर्जन, एखादा सण असेल किंवा लग्नकार्य असेल, अशा ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळते. लेझिमची कृती म्हटलं की लाकडी दांडा आणि त्या दांड्याला लोखंडी साखळीने जोडलेल्या लहान लहान चकत्या असं या लेझिमचं स्वरूप असतं. या साखळीला धरण्यासाठी मध्यभागी एक लाकडी मूठ असून एका हातात लाकडी दांडा व दुसऱ्या हातात लाकडी मूठ धरून आपण सर्व बघणाऱ्यांचे मन नजर ओढून घेतो. तसेच एका लेझिमचं वजन साधारणतः 1 किलोच्या आसपास असतं. हलगी, ढोल, ताशा किंवा झांजाच्या ठेक्यांवर लेझिम खेळलं जातं. पण आज हे सर्व वाद्य बुडत चालले असून आज गिरेवाडीतील आदिवासी समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी बेंजो व लेझिम खेळत आपला आनंद घेतला आहे. लेझिम खेळणं हे सोपं नाही. आधी रांगांमध्ये उभं राहून एका ठेक्यावर तालबद्ध हालचाली करणं, गोलाकार उभं राहत एकमेकांच्या जागा घेत फेऱ्या धरणं, कोणता पाऊल कोणत्याही वेळी कोणत्या बाजूला घ्यायचा, लेझिम कशी फिरवायची असा ठेका कायम ठेवत विविध रचना तयार करणं, बसून लेझिम खेळणं अशा अनेक प्रकारे लेझिम खेळताना सादर केलेले हे नृत्य बघून तरुण पिढीलाही एकच सांगेल की आपण ही प्रथा इथून पुढे कायम जपून ठेवली पाहिजे आणि आपल्या वस्तीतील ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांची माहिती घेऊन ती कला इतर कार्यक्रमात सादर केली पाहिजे, असे आवाहन राया ठाकर फाउंडेशनचे अध्यक्ष हिरामन अगविले यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे महिला दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस पुणे येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात महिला एकत्र येत त्यांनी महिला दिन व महाशिवरात्री उत्सव निमित्ताने संगीत खुर्ची व विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळेस परिसरातील महिला एकत्र येत त्यांनी विविध कार्यक्रम राबवले. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे डे म्हणून साजरा केला जातो. तर एक आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, मुलगी अशा एक ना अनेक नात्यांमध्ये महिला
भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारत माता की भारत माता की वंदे येस मराठीसाठी शामराव सोनवणे वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.